तुम्ही एच व्ही खेळतात. देसाई संघाने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे. हा सामना तसं सेमीफायनलचा सामना आहे. परदेश सर, या ठिकाणी फर्ग्युसन महाविद्यालयाचे कर्णधार दिगंबर निंबाळकर आपल्या बरोबर आहे. सोमनाथ हा, 2 मिनिटं इथे आहे ना, नंतर घेऊ. इकडे सोमनाथ, सोमनाथ सर हा, हा. 2 मिनिटं. या ठिकाणी सेमीफायनलचा पुढचा सामना सुरू होतोय. या ठिकाणी एच व्ही देसाई महाविद्यालयाने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे. पुढची सूत्र सोमनाथ पाहू पाहतील. तर सेमीफायनलचा सामना आहे आणि आता म्हणजे एक म्हटलं जातं बक्षिसामध्ये आहात का, तर कोणतं ना कोणतं बक्षीस नक्की झालेलं आहे आपल्याला, बरोबर. तर आता नक्की झालेलं बक्षीस आहे, फक्त किती पायऱ्या तुम्ही वरती जायच्यात तेवढं ती ही मॅच ठरवणार आहे सेमीफायनलची, बरोबर. तर त्यासाठी काय विशेष तयारी केलेली आहे का? सेमीफायनलची मॅच आहे, एच व्ही देसाई सारखा संघ समोर आहे आणि आपण सेमीफायनलपर्यंत आलाय या गोष्टीचंच प्रमाणे, म्हणजे सूर्याला तेज आहे का, प्रकाशच त्याचं प्रमाण आहे. जसं तसं आहे की सेमीफायनलमध्ये तुम्ही आलाय याचा अर्थ तुमचा संघ पण ताकदवान आहे, बलवान आहे. तर काय नक्की स्ट्रॅटेजिकली असू शकते सेमीफायनलकडे, कशा दृष्टीने बघताय ॲज अ कॅप्टन म्हणून? तसं बघितलं तर सगळी लोक चांगली आहे खेळायला आणि प्रभाकर, राहुल आणि मारुती हे सगळे यांच्यावर सगळं अवलंबून आहे. ते करतील तेच पुढं आम्ही करू आणि बॉलिंगमध्ये आम्ही आहे. जे सरांनी एक हिडन सिक्रेट सांगितलं की प्रभाकर सर जे नाव आहे तुमच्या महाविद्यालयाचं मधनं, त्यांना बघून आत्ता जे क्रिकेट खेळतात आहे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये, त्यांना बघून क्रिकेट शिकलेले आहेत. पाहिलं की एक प्रभाकर सर एक मोठं नाव आहे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये, नामचीन नाव असलेलं जे तुमच्या संघामध्ये आहे. प्रभाकर सरांकडनं गाईडलाईन्स घेऊन तुमचा संघ उभा राहतोय. बॉलिंग लाईन कंपार्टमेंट तुमची अतिशय स्ट्रॉंग आहे. त्याच्याबरोबर एच व्ही देसाईचे पण फलंदाजीची लाईनअप पण डेप्थपर्यंत आहे, खूप सुंदर फलंदाजी करताय. सेमीफायनलचा सामना आहे, कॉपी पेस्ट प्रश्न तुम्हाला पण तोच आहे. एच व्ही देसाईची जी मागची प्रोग्रेस बघताय, पॅरामीटर लावला, आलेख पाहिला तर तो चढता आलेख आहे, सनी साईड आहे. काय नक्की केलेलं आहे कर्मचाऱ्यांना, आपल्या सहकाऱ्यांना कोणती जडीबुटी दिलेली आहे की टेम्परमेंट मॅचचा पूर्णपणे चारही दिशांना कंट्रोल ठेवतात मैदानावरती, फलंदाज म्हणून पण एकदम उत्कृष्ट पद्धतीची फलंदाजी देसाईची ज्या काही सामने झालेत त्यात बघितलेले, काय नक्की प्रकार केलेला आहे? सर, देसाई कॉलेज म्हटल्यामध्ये मध्यस्थी असणारं सिटीमध्ये छोटंसं कॉलेज आहे. आम्हाला ग्राउंड तर नाही आहे, पण आम्ही रोज संध्याकाळी आमचं काम आवरल्यावरती थोडीशी फिल्डिंग म्हणजे सराव करत आहोत क्रिकेटचा फिल्डिंग. त्यामुळं प्रॅक्टिसमध्ये आहोत आम्ही. प्रॅक्टिसचंच हे दिसतंय आपल्यासमोर. रेग्युलर आम्ही रोज प्रॅक्टिस करतोय, त्यामुळं थोडंसं फिटनेसमध्ये आहोत. प्रॅक्टिसमध्ये आहेत असं आपण दाखवलं. प्रॅक्टिस मेक्स मॅन्स परफेक्ट, म्हणजे प्रॅक्टिस कुठल्याही विषयाची केली तर आपण त्याच्यामध्ये नैपुण्य मिळवतो. आणि आपण जसं म्हटलं की मैदान आपल्या महाविद्यालयाला उपलब्ध नाही, छोटं मैदान आहे. जगभर प्रसिद्ध असलेल्या एका ऐतिहासिक वास्तूच्या मागे आपलं महाविद्यालय आहे, जेवढं मला ज्ञान आहे त्यानुसार शनिवारवाड्याच्या मागे आपलं महाविद्यालय आहे. आणि आपण म्हणता ते अगदी खरं आहे की मैदान नाही आहे, तरी सुद्धा इम्प्रूव्हमेंट या पद्धतीने केलेला आहे. नक्कीच एक चांगला सामना प्रेक्षकांना आणि सगळ्यांना बघायला मिळणार आहे. तुम्हा दोघांना हार्दिक शुभेच्छा विजयाच्या फर्ग्युसन महाविद्यालयाकडनं. धन्यवाद.
बस थैंक यू. हॅलो हॅलो हॅलो. एच देसाई महाविद्यालय विरुद्ध VIT फील्ड. प्रकाश तो फोनच करणार तू माझा मोबाईल इकडे. यस यस. एच देसाई महाविद्यालयाच्या विरुद्ध VIT. बसचे स्टाफ मेंबर दोन्ही महाविद्यालयाच्या या ठिकाणी उपस्थित आहेत. रसायनशास्त्राचे विभाग प्रमुख प्राध्यापक प्रकाश छत्तीसे प्रकाश घेऊन आलेले आहेत. दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि प्रकाशची फार आवश्यकता आहे. आणि मला वाटतं गोलंदाजी करता येते भरत पालवे. अतिशय चांगली टीम VIT. येस येस येस. आत्ताच ॲक्शन हवा. या दोघाही संघाला कुठला तरी नंबर मात्र मिळणार आहे. कुठला घ्यायचा ते ठरवायचे. जिंकणारा संघ हा फायनलमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकासाठी खेळेल आणि हारणारा संघ असेल तो मला वाटतं नवरोजी वाडिया विरुद्ध खेळेल तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी. आत्ताच एच देसाई महाविद्यालय विरुद्ध VIT विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी टॉस झालेला आहे. टॉस जिंकलाय तो एच देसाई महाविद्यालयानं आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. पुन्हा एकदा अतिशय चांगली मॅच आपल्याला बघायला मिळणार आहे. दोन्ही संघ अतिशय चांगले आहेत. VIT मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये ते देखील टुर्नामेंट उडवणार आहेत. आणि पुन्हा एकदा फर्ग्युसन महाविद्यालयाच्या आजच्या दिवसातला हा दुसरा सामना विनर विल प्ले फॉर द फायनल इन द अगेन्स्ट फर्ग्युसन कॉलेज A टीम अँड लुजर विल प्ले अगेन्स्ट नवरोजी वाडिया कॉलेज फॉर द पोजीशन नंबर 3 and 4. काफ़ी अच्छे तरह से टूर्नामेंट का यहाँ पे आयोजन किया है फर्ग्यूसन कर्नाटक. लगातार चौथी बार और आज क्लाइमेट भी काफ़ी अच्छा है. आसमान में बादल बिल्कुल ही नहीं है. काफ़ी अच्छी तेज हवा है और सनलाइट भी काफ़ी अच्छी है. भरत पालवे गेंदबाजी करेंगे और बैट्समैन ये VIT कौन है? VIT हाँ तुम्हें स्ट्राईकला कोण आहे? प्रभाकर चव्हाण. राईट ना? प्रभाकर चव्हाण आणि नॉन स्ट्राईकला ते संतोष मोरे. प्रभाकर चव्हाण आपल्याला माहिती आहे काल देखील अतिशय चांगली फलंदाजी करत होते पण शेवटी मात्र त्यांची विकेट गेल्यानंतर VITला लॉस त्यांना करावा लागला होता. आणि आता पहिल्या चेंडू पटतो तो भरत पालवे यांचा. गुड मॉर्निंग कैलास बगदाने सर, संतोष खजिनदार सर, आमचे लायब्ररीयन. जे काही चार शब्द आम्ही सांगू शकतो ते केवळ आमच्या लायब्ररीमुळे सांगू शकतो. नाहीतर शब्दांचा आमच्याकडे फार मोठा दुष्काळ होता. बसायचे आपण, बसायचे स्थानापन्न व्हायचे. आणि भरत पालवे म्हणाल 7 नंबरचा T-शर्ट आहे त्यांचा. फिल्डिंग लावलेली ती स्लीप आहे, कव्हर पॉईंट आहे, लॉंग ऑन आहे. लॉंग ऑन देखील आहे 98 नंबरचा. पहली गेंद आगे काफी अच्छी गेंद थी लेकिन विकेट का हाथ से निकली. 1 रन निश्चित तौर से मिलेगा. बाई के स्वरूप में शायद देखना चाहते, गेंद शायद बल्ले को कोई किनारा नहीं लेता. और पहली गेंद अच्छी गेंद थी लेकिन कीपर केप नहीं कर पाए और बाई के स्वरूप में पहली रन. 1 रन के ऊपर अपना टीम का खाता खोला लेकिन बैट का खाता अभी तक खोलना है. मोरे सामना करेंगे बराबर पालवे का 7 नंबर T-शर्ट. मोरे ने गेंद को खिलाया. हवा में गेंद जरूर है लेकिन 1 ही रन का फायदा मिलेगा. 1 रन के साथ स्कोर पहुंचा 2 रन. और काफी अच्छी नफीस हुई गेंदबाजी का प्रदर्शन कर रहे हैं भरत पालवे. अक्षय जगदाळे स्वतः किपिंग करतात, अतिशय चांगली बॅटिंग करतात, चांगली किपिंग करतात. अच्छी गेंद थी और उतना ही अच्छा शॉट था लेकिन 1 ही रन का फायदा होगा. 3 गेंदे 3 रन. 2 रन बल्ले से आया और 1 रन बाई के स्वरूप में. 1 रन मोरे के खाते में और 1 रन प्रभाकर चौहान के खाते में. प्रशांत मोरे सामना करेंगे भरत पालवे का. थोड़ी सी इंस्ट्रक्शन दे रहे हैं फील्डर्स को, लेफ्ट की ओर जाए या दाहिनी ओर जाए या बाएं ओर मुड़ जाए और फील्डर को लगा रहे. ओह उतनी अच्छी गेंद लेकिन 1 रन का फायदा. 30 एड्स के अंदर 6 खिलाड़ी खड़े हैं और 4 खिलाड़ी है 30 एड्स के बाहर. हालांकि लेग बाई के स्वरूप में मिलेगा कि इसकी बैट्समैन के खाते में जाएगा. इस 1 रन के साथ 4 रन. 4 गेंदे 4 रन. 1 लेग बाई 2 रन बैट से और 1 22 के स्वरूप में. काफी अच्छे खेला जाता है. बैट की आवाज आई और गेंद अक्षय के हाथ में और प्रभाकर चौहान काफी झटका बैठा. प्रभाकर चौहान बाद हो गया, आउट होके वापस आ रहे पहले में. और काफी
और अक्षय जगदाल ने बहुत ही बेहतरीन कैच लिया, हालांकि पहली गेंद पे पाई दिया था, लेकिन बेहतरीन कैच लिया और पहला बहुत ही खूबसूरत और वीआईटी के लिए निराशा, लेकिन आनंद की बौछार आ रही है एचपी देसाई कॉलेज, हरिभाई देसाई कॉलेज में। हालांकि हम एक्शन रिप्ले पे नाराज होके जा रहे, वापस जा रहे हैं। प्रभाकर चौहान खाली एक ही रन पे आउट हो गए थे ना, एक ही रन पे आउट होके चले गए। 3 गेंदें खेली, 1 रन, और भरत पालवी की कामयाब ओवर। मारुति जा रहे हैं, देखना चाहते हैं जय हनुमान जय मारुति। आज शनिवार है, मारुति अपना कैसा रूप बताते हैं। काफी अच्छे नतीजों गेंदबाजी का यहाँ पे प्रदर्शन कर रहे हैं भरत पालवे। कल बैटिंग भी अच्छी की थी, बॉलिंग भी अच्छी की थी, और आज भी कामयाब। शायद ओवर की आखिरी गेंद रहेगी। ओहो, उतनी अच्छी गेंद, रिस्पेक्ट दिया था गेंद को, लेकिन 1 रन निश्चित तौर से मिलेगा। 1 रन के साथ स्कोर हुआ 5 रन। पहली ओवर की समाप्ति पे 5 रन, और जब भी लिमिटेड ओवर्स के मैच रहते हैं और पहले ओवर में 5 रन देते तो पितोली गेंदबाजी का भी प्रदर्शन आहे। बघान सर, मी जर तुम्हाला काल प्रश्न विचारला की फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये आजचं जे वातावरण बघितलं, आकाशामध्ये तर आसमान में बादल नहीं है, लाइट भी काफी अच्छी है, क्या कहना चाहेंगे इस क्लाइमेट के बारे में? हा सर, सध्या आता जानेवारी महिना सुरू आहे, वर्षाची सुरुवात आहे, त्यामुळे असे अतिशय प्रसन्न असं वातावरण आहे आणि सगळेच अगदी उत्साही आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रोग्रेस दोन्ही टीमने केलेला आहे. दोघंही टीमला शुभेच्छा. शेवटी क्रिकेट जिंकलं पाहिजे. शेवटी काय आहे तर 6 बॉल 6 रन असं असं शेवटचं जे काही इक्वेशन आहे तसं पाहिजे, म्हणजे प्रेक्षकांना मजा येते. लेट अस सी कि जो होने वाला है वो तो आने वाला वक्त ही बताएगा। हम संतोष सर से भी बातचीत करेंगे ब्रेक के बाद। इस बीच गेंदबाजी कर रहे हैं, हाँ समझो, आशीष बागड़े। स्कोर हुआ है 5, एक विकेट के नुकसान पर 5 रन। आशीष बागड़े अपनी पहली ओवर, पहली गेंद। ओ, गेंद को सम्मान दिया, कुछ हुआ नहीं है, विकेट कीपर गेंद को फील करे और वापस दे रहे हैं अपने साथी खिलाड़ी के पास। 5 रन। एक्टिवे की चाबी यहाँ पे आई है, चाबी किसका है? जिसका चाबी रहेगा चाबी लेके जा सकते हैं। जुर्माना लेना है, कुछ जुर्माना लेना रहेगा तो मुझे बताइए। 5 रन। अच्छा शॉट देखना चाहते हैं, गेंद को फील नहीं कर पाए, 1 रन तो निश्चित से मिलेगा। पीछे जा रहे हैं दूसरे रन के लिए दौड़ बैट्समैन, काफी अच्छी फील्डिंग, और 2 ही रन के ऊपर शायद संतुष्ट होना पड़ेगा। तीसरे रन के लिए आ रहे तो हो सकता है, लेकिन कुछ हुआ नहीं है। 3 रन, और 3 रन के साथ स्कोर पहुंचा 8 रन 1 विकेट के नुकसान पे। हालांकि हाँ, गेंद हाथ से छूटी थी, फेंकी थी। 3 रन का फायदा, काफी अच्छी रनिंग बीटी थी दोनों बैट्समैन कर रहे, संतोष मोरे और मारुति बरगुले। मारुति बरगुले खेले 4 रन के ऊपर 3 गेंदों में, और 2 गेंदों में 1 रन बनाया है संतोष मोरे ने। हालांकि झटका बैठा था जब प्रभाकर चौहान आउट हो गए थे, शायद फर्ग्यूसन का मैच हो गया और हमारा म्यूजिक भी बंद हो गया। कोई प्रॉब्लम नहीं रहा तो भी कोई प्रॉब्लम नहीं, लगातार कमेंट या फिर चलती रहेगी। जब भी फर्ग्यूसन था तो काफी यस चलता है, कोई प्रॉब्लम नहीं है। इस बीच आशीष अपनी गेंदबाजी आगे कर रखी है। गेंद हवा में देखना चाहते हैं, लेकिन दोनों फील्डर्स के बीच, 3 फील्डर के बीच में गेंद, और 1 रन मिलेगा। 9 रन 1 विकेट नुकसान पर। यदि इस हफ्ता से रन बनेंगे तो कैलाश सर आपने बताया था, इस हफ्ता से यदि रन बनेंगे तो 40 पर या 50 रन बनेंगे, ऐसा अंदाज किया जाता है। इस बीच आशीष बागड़े अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। हवा में गेंद है, देखना चाहते हैं, पहले बाउंस के ऊपर गेंद को फील्ड किया जाएगा, 1 रन मिलेगा, और डबल फिगर्स में स्कोर पहुंचा 10 रन 1 विकेट के नुकसान पे। आशीष बागड़े ने अभी तक 5 रन दिए अपने इस ओवर में, और जहाँ तक कि टीम का सवाल है, 10 डबल फिगर में पहुंचा हुआ 10 रन, काफी अच्छा है। जैसे कि हम याद करते हैं सुशील दोषी को या डी के बर्मन को, जब भी क्रिकेट चलता है तो सुशील दोषी को या डी के बर्मन को सुनना एक अलग ही रहता है। राजेश हमारे और सम्यक हमारे लगातार यहाँ पे साथ दे रहे हैं। ओहो, काफी अच्छी गेंद, शायद बदले का कोई किनारा लिया नहीं, देखना चाहते हैं, दोनों अंपायर की तरफ देखा। अपील हुआ, लेकिन इस अपील में उत्साह ज्यादा था और शायद विश्वास कम था, और ऐसे अपील की बहुत जरूरी है। जैसे कि क्रिकेट का सवाल है, जहाँ पे क्रिकेट का इंटरेस्ट का सवाल है, काफी अच्छा एनवायरमेंट यहाँ पे पैदा होता है। शायद अपनी इस ओवर में आखिरी बार आ रहे हैं आशीष।
फुल टॉस गेंद है, देखना चाहते हैं और गेंद छूटी, बहुत आगे चले गए थे। 1 रन तो निश्चित तौर से मिला, दूसरे रन के लिए जा रहे हैं और देखना चाहते हैं। ये फील्डिंग भी काफी अच्छा, हालांकि कैच लेना चाहते थे लेकिन कैच नहीं हुआ, लेकिन फील्डिंग उतनी अच्छी। 2 रन ना, 2 ना, 12 में पहुंचा, 12 रन 1 विकेट के नुकसान पे। ओव्हर की समाप्ती 2 ओव्हर में जसे कैलास आपने बताया था। संतोष सर, तुम्हाला काय वाटतं या फर्ग्युसनच्या मॅचेस बद्दल? मॅच अतिशय चांगल्या पद्धतीची चालू आहे आणि शेवटी बगदाने सर म्हणते तसं क्रिकेट जिंकलं पाहिजे आणि फर्ग्युसन महाविद्यालयाचं अभिनंदन, कारण शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी एवढा मोठ्या प्रमाणात जो प्रोग्राम घेत आहेत ते, त्यामुळे यांना निश्चितच चांगल्या प्रकारची ऊर्जा मिळते आणि चांगल्या प्रकारचं खेळ आणि कामही होतं. आता 3 येतात, 3 13 रन 3 काढले त्या. बरोबर आहे संतोष, तुम्ही म्हणाले ते की चांगला खेळ चालू आहे आणि तितक्याच चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी प्रदर्शन केलं ते फर्ग्युसन कर्णकामध्ये आणि 13 धावा झाल्या त्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर. षटक टाकतायत ते भूषण सुपेकर. हा स्वतःचं पहिलं षटक, 3ऱ्या षटकातला पहिला चेंडू आणि त्यांचा सामना करता येते. बघत काय होते. भूषण थोडं फिल्डिंग मध्ये अरेंजमेंट करतोय. आपल्याला दिसतंय विकेट किपर पॉवर पॉइंटला, शॉर्ट कव्हर पॉइंटला खेळाडू आहे. ओ, चांगला चेंडू पडला, पहिला चेंडू अतिशय चांगला. थोडासा उत्साह आणि सुपेकरने देखील टाळ्या वाजून अत्यंत स्वागत केले. चांगला विकेटच्या पाठीमागं कीप केले तो जगदाळनी. हो, फार पुढे आले होता, ये त्याची त्याची गलत है. 1 रन दूसरे रन के लिए जा रहे हैं, 2 रन और तीसरे रन की कोई गुंजाइश नहीं है. हालांकि थोड़ी सी गलती ये होती है कि कैच लेने के में आगे चले जाते हैं और गेंद पीछे जाती है, तो कभी कभी 4 रन आराम से मिल सकते हैं. थोड़ा सा कभी एक आधा कैच नहीं हुआ तो भी चलेगा, लेकिन रन बटोरना बहुत जरूरी है. 2 रन के साथ स्कोर पहुंचा 15 रन 1 विकेट नुकसान पे. सुपेकर अपनी इस ओवर को आगे बढ़ाते हुए दाहिने हाथ से और विकेट. ओहो, काफी अच्छी गेंद और स्टंप को निकाला है. अपील हुई है लेकिन अपील के ऊपर कोई ये नहीं, हम देखेंगे. अपील के ऊपर कुछ हुआ नहीं है. स्कोर रुका हुआ 15 रन. देखना चाहते हैं एक्शन रिप्ले में. स्टंप को निकाला था लेकिन उससे पहले कि स्टंप को निकाला बैट्समैन अंदर से. मारुति खेले 5 रन के ऊपर और संतोष मोरे खेले 7 रन के ऊपर 8 गेंदों में. 15 गेंदों में 16 रन बन चुके हैं अभी तक, यानी कि 2.3 ओवर्स में 16 रन 1 विकेट के नुकसान पे. स्टंप्स को ठीक कर रहे अंपायर. दोनों अंपायर शिलार सर और सैयद सर काफी अच्छी तरह से अंपायर का प्रदर्शन यहाँ पे कर रहे हैं और जो जिम्मेदारी उनके ऊपर है काफी अच्छी तरह जिम्मेदारी को निभाते हैं. गेंद तो हवा में है लेकिन फील्डर उसके पीछे आ रहे हैं. 1 रन तो निश्चित तौर से बनेगा. गेंद हाथ से छूटी है और गेंद बाउंड्री लाइन की तरफ जा रही है. अभी भी गेंद को फील्ड नहीं कर पाया और शायद ये गेंद बाउंड्री लाइन के बाहर. हा खरं तर थोडासा निष्काळजीपणा होता. चेंडूला अडवायला पाहिजे तो. 2 खेळाडू होते, दोन्ही खेळाडू चेंडू अडवू शकले नाही आणि त्याचा फायदा मात्र VITला मिळालेला आहे. VIT 20 रन 1 विकेटच्या नुकसानंतर. आवाज येतो इथं काही सहकारी सांगतात की काळजीपूर्वक फिल्डिंग केली पाहिजे, रन अडवले पाहिजेत. विकेट महत्वाचे नाहीये, रन महत्वाचे आहेत. करंट रेट 7.50 आणि अशा जर धावा केल्या तर 60च्या मात्र घरामध्ये निश्चित जातील. भूषण काफी अच्छी गेंद और उसको उतनी अच्छे तरह से पकड़ा अर्षद जगदाळे ने और इसी के साथ साथ स्कोर रुका हुआ 20 रन 1 विकेट के नुकसान पे. भूषण ने अभी तक मेरे ख्याल से 6 रन दिए, 7 रन दिए. खेला निश्चित तौर से और काफी अच्छी फील्डिंग, लेकिन गेंद हाथ से छूटी और उसका फायदा लिया. दूसरी रन अभी गेंद आ रहे हैं विकेट कीपर के पास और 2 रन के साथ को 2 से पहुंचा हुआ 22 रन 1 विकेट के नुकसान पे. 3 ओवर में 22 रन
लगभग 7.2 रन प्रति ओवर में बनाए। अच्छी गेंदबाजी जरूर है, लेकिन रन भी उतनी रफ्तार से बन रहे हैं। काफ़ी अच्छे टूर्नामेंट का यहाँ पे आयोजन किया गया है लगातार चौथी बार, और देख रहे हैं कि काफ़ी अच्छा क्लाइमेट है, क्लीन क्लाइमेट है, तेज है, हवा भी है, ठंडी हवा है, लेकिन धूप भी है, इसलिए आम्ही येतो सकाळी 100%. 11 वाजता आहे ना? ओके ओके, थँक्यू. बाईस रन एक विकेट के नुकसान पे। हालांकि कुछ मौके थे, लेकिन वही मौके लूज करते हैं। गेंद को फील्डिंग में थोड़ी सी गलती कर रहे हैं देसाई कॉलेज के खिलाड़ी, लेकिन उसका पूरी तरह से फायदा दे रहे दोनों बॅट्समन संतोष मोरे और मारुती बरगुले. प्रकाश, काय वाटतं तुझ्या या स्पर्धाबद्दल? हर एक कमेंटेटर की एक लाइन रहती है। गुगले सर जो कमेंट्री करते हैं उसमें कुछ हुआ नहीं है ऐसे बोलते हैं। एक्चुअली बहुत सारा हो रहा है, इतनी अच्छी सारी मैचेस हो रही है और ये हर साल होनी ही चाहिए। और हर एक टीम को परफॉर्म करने का जो चांस मिलता है उसमें बहुत आनंद मिलता है। खेलना ये बहुत इम्पोर्टेंट चीज़ है, हारना जीतना ये अलग चीज़ है। थैंक यू। और रनआउट हो गए हैं, संतोष मोरे शायद आउट हो गए जा रहे हैं पहले में, और इसी के साथ साथ दूसरा झटका 2 विकेट के नुकसान पे 22 रन. आणि आता जे का असे न्यूज मिळालेली आहे, हरिभाई देसाई महाविद्यालय जे आता खेळते फिल्डिंग करते संतोष मोरे आउट झालाय. आणि 21, 22, 23 तारखेला हरिभाई देसाई महाविद्यालयानं देसाईकरण केलेलं आहे. त्यामध्ये बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज आहेत. वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये या ठिकाणी सर्व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना संधी आहे. ॲनिमेशन टीम देखील माझ्या शेजारी बसले, सम्यक त्याचं प्रतिनिधित्व करत आहेत. त्याची पूर्ण टीम आहे. शुभम आहे, सगळ्यांची नावं माहीत नाही आहे. तुम्ही देखील मला वाटतं गेल्या वर्षी सम्यक देसाई कर्णकामध्ये भाग घेतला असेल, नसेल घेतला तर जरूर यावर्षी घ्या. चांगली संधी आहे, चांगले कर्णक तुम्ही आणू शकता. आणि प्रकाश चंदेसरांनी इम्पॉर्टन्स दिली. आणि चेंडू मात्र मारलेला आहे. एक धाव मात्र निश्चित मिळते. हलक्याचा चेंडूवरती येतोय, चेंडू अडवलाय, चांगल्या पद्धतीने अडवला. दुसऱ्या दिवशी देतात, बघत काय होतं ते विकेट किपरच्या हातात चेंडू येतोय, मात्र काही झालेलं नाहीये. 2 रन मिळालेले आहेत. 2 रन 2 ओव्हर संघाची धावसंख्या 2 आउट झाली 24. भरत पालवे गोलंदाजी करतायत. मारुती बरगुले खेळतात 11 धावावरती. चेंडू टाकताना 2 वाढले ना, 24 रन 1 विकेट. भरत गोलंदाजी टाकत होते, परंतु टाकता त्याला थांबवलं गेलं आणि पुन्हा एकदा गोलंदाजी करतायत भरत. तितका चांगला चेंडू, परंतु बैट गेंदे का कोई किनारा नहीं लेते. यदि किनारा लेते तो निश्चित तौर से ये शायद वीआईटी के लिए धक्का था. अच्छी गेंदबाजी कर रहे हैं भरत पालवे. अभी तक 3 गेंदें डाली है. पहले गेंद के ऊपर रनआउट का रूप में विकेट मिली थी. दूसरी अच्छी गेंद लेग साइड की तरफ गेंद को निकाला है और 1 रन मिलेगा. गेंद हाथ से छूटी है, उसका पूरी तरह से फायदा लिया और 2 रन. यही गलती होती है देसाई कॉलेज की ओर से. हालांकि जहाँ तो 1 रन देना चाहिए, आराम के साथ गेंद को फील्ड करो, वापस दे दो, 1 रन मिलेगा. लेकिन उसका पूरी तरह से फायदा भरत ने लिया. राहुल विकुले और मारुति बरगुले ने काफी अच्छी रनिंग बिटवीन द विकेट करते हैं राहुल. अच्छा शॉट है, देखना चाहते हैं. दूसरे बाउंस के ऊपर, तीसरे बाउंस के ऊपर गेंद को फील्ड किया. अच्छी ऐसी फील्डिंग होनी चाहिए. और जहां 2 रन मिलने की गुंजाइश थी, वहां पे 1 ही रन मिला. अच्छी फील्डिंग की थी. खिलाड़ी कौन है पता नहीं है, लेकिन सचिन, हमारे कैप्टन है ना सचिन. यस केमिकल हो है. अच्छी गेंद, उतनी अच्छी गेंद. स्क्वेयर अंपायर की दिशा में गेंद, स्क्वेयर अंपायर ने देखा और गेंद को छोड़ दिया. संतोष क्या कहना से अच्छी बात है. अंपायर ने देखा और गेंद को छोड़ दिया. उनको सेल्फ प्रोटेक्शन करना ही चाहिए. ये हर एक ह्यूमन बीइंग का कैरेक्टरिस्टिक है, तो इट इज नॉट एन एक्सेप्शन. थैंक यू. और काफी अच्छा अंपायरिंग का है पे. शिलाद सर और सैयद सर बहुत ही अच्छे काम कर रहे हैं. व्हाइट कैप, व्हाइट शर्ट, काली पैंट है, व्हाइट शूज है. 100% खुद के है, उनके खुद के है, कोई शंका लेने की जरूरत नहीं है. लगा सकते हैं आप, जब भी चाहते लगा सकते हैं.
लेकिन आपको कहना पड़ेगा इस गाना किस बारे में लगाया है। कैप्टन सचिन गेंदबाजी करेंगे। हाँ त्याचा फायनल एकशे सहा त्याला सामना चालू होतोय। मला वाटतं कॅप्टन सचिन चोरगे गोलंदाजी करतील आणि मला वाटतं काल नवरोजी वाडियाविरुद्ध खेळताना जो मॅच जिंकली होती त्याच्यामध्ये मॅन ऑफ द मॅच मिळालं होतं ते सचिन चोरगे यांना। बघूयात विकेट किपर डीप स्लीप आहे, पॉईंट आहे, कव्हर पॉईंट आहे, लॉंग ऑफ आहे, इकडे मिड ऑन आहे, डीप मिड ऑन आहे, स्क्वेअर लेग आमच्या डीप स्क्वेअर लेग आहे आणि लॉंग ऑफवरती एक खेळाडू आहे, डीप लेग स्लिपला एक खेळाडू आहे। बघूयात सचिन चोरगे यांच्या षटकातला पहिला चेंडू स्कोर झालाय तो 28, चौथ्या षटकामध्ये 28 धावा, जवळपास 7चं मात्र करंट रेट आहे। चोरगेंचा पहिला चेंडू मात्र टटवला। बघूया चेंडू हातात निसटलेला आहे, एक धाव घेतलेली आहे, बघूया दुसरी धाव होते का नाही, परंतु बघितलं फिल्डिंग होते आणि एकच धावावरती मात्र राहुलला समाधान मानावं लागेल। राहुलच्या खात्यामध्ये एक धाव राहुल खेळतोय तो, एक चेंडूवरती 2 चेंडूवरती 2 धावा राहुलला आणि 11 चेंडूवरती 16 धावा करून खेळतायत ते मारुती बरगुले। सचिन चोरगे अहो तितकाच चांगला चेंडू आणि मात्र मारुती बरगुलेला खाली वाकावं लागलं, बघावं लागलं, विचार करावा लागला। अतिशय चांगला ऑप्शनचे थोडासा बाहेर चेंडू, खेळाच्या मूडमध्ये चेंडूचा आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाहीये। पुन्हा एकदा स्कोर 29-2 बाद। चांगल्या पद्धतीने पुढून चेंडू खेळलेला आहे, बघूया एक धाव घेतलेले चेंडूच्या खाली खेळाडू येत आहेत, अलगदपणे चेंडू अडवत आहेत, चेंडू मात्र निसटलेला आहे, चेंडू मात्र डावीकडे बघतायत, उजवीकडे दुसरी धाव घेतलेली, तिसऱ्या धावसाठी येत आहेत आणि मात्र ही तिसरी धाव का, तिसरी धाव संघाची धावसंख्या 3 वाढून झाली ते 32। खरं तर चांगली फिल्डिंग होते, चेंडू गेला भरतच्या डाव्या बाजूला, भरत बघत होता उजव्या बाजूला, और क्रिकेट में यही होता है जिसको हम कहते हैं कहीं पे निगाहे चेंडू निश्चितपणे चकवा दिलेला आहे आणि परत एकदा मी चेंडू हवेत मारलेला आहे। बघूयात खेळाडू त्या ठिकाणी 2 खेळाडूंच्या मध्ये चेंडू आहे, दुसरा बाउन्स तिसरा बाउन्सवरती चेंडू अडवला, चांगली फिल्डिंग केलेली आहे आणि तिसरीत मात्र कुठे तिसरी रन मिळणार आहे, 2 धावावरती समाधान मानावं लागतात। 2 धावावर संघाची धावसंख्या वाढून झाली आहे ती 34। राहुल भिकोले खेळतायत ते 4 धावावरती 3 चेंडूमध्ये 4 धावा आणि देसाई कॉलेजला मात्र राहुल भिकोलेची काळजी घ्यावी। रिव्हर्स पद्धतीने चेंडू खेळलेला आणि चांगला चेंडू, परंतु चेंडू गेलाय आणि आज 4 धावा। एक खासियत राहुल भिकोले की काफी अच्छे बैटिंग करते हैं और 4 रन अपने आप को बूढ़े और गेंद को दिशा दिखाई और डीप कवर पॉइंट पे, तो वहाँ पे थर्ड मैन का कोई प्रयोजन नहीं है, थर्ड मैन उपस्थित नहीं है और 4 रन 38 रन। अभी तक 9 रन दे चुके हैं सचिन, कल के पहले ओवर में 3 रन दिए थे और पहले गेंद पे शायद विकेट थी। आज वही स्टाइल से खेलना चाहते थे लेकिन कुछ हुआ नहीं गया और गेंद हाथ से निकली, सचिन के बाद गेंद आ रही है, स्टंप को निकाला है, देखना चाहते लेकिन इससे पहले कि स्टंप उकड़ दे बैट्समैन अपने राहुल अपने अपने क्रीज में मौजूद थे। इस 1 रन के साथ स्कोर पहुंचा 39 रन 2 विकेट के नुकसान पे, राइट ना। 39 रन काफी अच्छे रन भी थे, उतने अच्छी फील्डिंग का प्रदर्शन किया था, लेकिन इससे पहले कि राहुल अपने क्रीज में आ गए उसके बाद स्टंप को निकाला था
इसी के साथ 30 ओवर की समाप्ति, 5 ओवर में 39 रन, लगभग 8 रन, 7.8 7.9 रन प्रति ओवर में बनाए। हालांकि बांध के रखा है निश्चित तौर से, लेकिन ज्यादा रन लेना नहीं चाहते और ज्यादा रन निकालना चाहते हैं VIT विश्वकर्मा इंस्टीट्यूट ऑफ इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी। अभी कुछ इंफॉर्मेशन बता रहा है, 39 रन 2 विकेट के नुकसान पे। और फिर एक बार हम बताना चाहते हैं देसाई कॉलेज में 21-22-23 को रखा है देसाई करंडक। बहुत सारी एक्टिविटीज है, क्या क्या एक्टिविटीज है आपको देसाई कॉलेज पे वेबसाइट पे देखना पड़ेगा। एक्टिविटीज में हिस्सा लेने के लिए कौन सा भी कॉलेज रहेगा तो कोई प्रॉब्लम नहीं है। डिफरेंट एक्टिविटीज आर ऑर्गेनाइज इन द HP देसाई कॉलेज which is exactly back of Shaniwarwada, we called Desai Karandak. गेंद को हवा में खेलाए और ये विकेट, और जिस विकेट की तलाश थी उस विकेट को, और ये काफी अच्छी कामयाबी भूषण। हो पतंग कोणी उडवतात त्यांनी बाहेर पतंग उडवायचा आहे, पतंग अजिबात आतमध्ये यायचा नाहीये, नाहीतर त्यांच्यावरती ऍक्शन घेतली जाईल। कुणी या ठिकाणी पतंग नाहीये। मांजा जर कसला असं रेशमाचा असेल तर आपल्याला माहिती आहे त्याचे ड्रॉबॅक्स माहिती आहे। जो काही पतंग एन्जॉय करायचा आहे ग्राउंडच्या खूप बाहेर करायचा आहे, किमान 200 मीटर बाहेर जायचं आहे। अतिशय चांगली इन्फॉर्मेशन आमच्या सहकार्यांनी दिलेली आहे। खेळाडूंच्या दृष्टीनं किंवा इतरांच्या दृष्टीनं तो त्रासदायक होऊ शकतो आणि अतिशय चांगली विकेट मिळाली ती। आणि पाय दुखत असताना देखील अक्षयने अतिशय जजमेंट घेत चेंडू घेतलेला आहे 3 बाद 39। आणि जी विकेट पाहिजे होती भिकोलेची, ते भिकोलेला मात्र बाहेर जावं लागतंय। राहुल भिकोले अतिशय चांगली फलंदाजी करत होते। पर एकदा भूषण आपल्या ओव्हरचा पुढचा चेंडू, फिर एक बार गेंद का और भले कोई संपर्क नहीं है और बांध के रखा है डॉट बॉल। 39 रन 3 विकेट के नुकसान पे। भूषण तीसरी बार इस ओवर का अपनी ओवर का आगे बढ़ते हुए गेंद को खेला जरूर देखना चाहते हैं, फील्डर उसके नीचे आ रहे हैं और गेंद को काफी अच्छी तरह से फील्ड किया। वापस गेंद आ रहे हैं भूषण के पास, एक ही रन के ऊपर संतुष्ट होना पड़ेगा। इस रन के साथ स्कोर पटा हुआ 40 रन 3 विकेट के नुकसान पे। 9 गेंदों पे अभी तक 9 रन दिए भूषण ने और 1 विकेट हासिल की है। काफी बांध के रखा है दोनों बल्लेबाजों को। भूषण अपनी इस ओवर में चौथी बार आ रहे हैं। गेंद प्राइस में कुछ तो भी परेशानी हो गई, वापस आ रहे हैं अपने फॉलो थ्रू में और अंपायर ने इस गेंद को यहाँ पे रुकाया था। ओहो अच्छी गेंद थी, लेकिन गेंद ने बल्ले का बाहरी किनारा लिया था। फील्डर के पास गेंद आ रही है, दूसरे रन के लिए जा रहे हैं और दूसरा रन आराम से मिलेगा। गेंद आ रहे हैं अक्षय के पास, 2 रन के साथ स्कोर पहुंचा 42 रन 3 विकेट के नुकसान पे। ये शायद 22 में था क्या? 22 के रूप में किसी बल्लेबाज को नहीं है। 22 के रूप में विक्रम बदे ने अपना खाता खोला है 2 गेंदों पे 1 रन और मारुति खेल रहे हैं 19 रन के ऊपर। गेंद को हवा के अलावा बेहतरीन कैच, बेहतरीन कैच, ब्यूटीफुल कैच। इट इज द कैच ऑफ द मैच। निश्चित तौर से काफी अच्छा कैच लिया था। क्या कहना चाहेंगे इस कैच के बारे में संतोष? कैच विन द मैचेस। देखते हैं काफी अच्छे, कल ऐसे ही कैच किया था। कैलाश सर कुछ बता रहे हैं? यस, मैंने कल जब पूरा मैच रिपीट देखा तो मुझे समझ में आया कि ये जो अंदर की ओवर्स है, ओवर नंबर 4, 5, 6, ये बहुत अच्छी डाली है ये भूषण ने और हमारे कैप्टन ने। इसलिए स्कोर जो है वो सीमित रहता है और उसको चेस करने में बहुत इजी हो जाता है। ज़्यादा इजी नहीं, लेकिन कैलाश सर मानना पड़ेगा जिस विकेट की तलाश में थे वही विकेट मिली। पहली तलाश में थे वो राहुल की विकेट मिल गई। बाद में तलाश थी वो मोरे सर के, उनकी भी विकेट चली गई। और सबसे पहले हम इंतजार कर रहे थे वो प्रभाकर चौहान का, और प्रभाकर चौहान भी अपना बल्ला लेके अभी पवेलियन में बैठे। हालांकि पवेलियन बंधा हुआ नहीं है, पवेलियन खुला पवेलियन में, ऊपर से कोई पेड़ है, शायद मैंगो रहेगा, कुछ भी रहेगा, और उसकी छाव में। अरे यार बॉटनी के प्रोफेसर बैठे। वर्ड ट्री उसको वर्ड को अंग्रेजी में क्या बोलते हैं? अरे बाप रे बने ट्री। हालांकि 4 विकेट के नुकसान पे 42 रन, लगभग 7.1 या 7.2 का करंट रन रेट है।
भूषण की आखिरी गेंद है, 2 विकेट थे 5 गेंदों में। काफी अच्छी गेंदबाजी कर रहे हैं भूषण और उतने अच्छे फील्डिंग का यहाँ पे नजर आता। भूषण अपनी स्कोर को आगे बढ़ाते अभी तक 3 रन दिए हैं और 2 विकेट लिए। काफी नपीतुली गेंदबाजी का प्रदर्शन कर रहे हैं भूषण और फील्डिंग का थोड़ा सा चेंज कर रहे हैं, आगे ले खिलाड़ी को और बांध के रखा है। काफी अच्छा डांस कर रहे थे शेखर मध्ये, लेकिन अभी अपना स्टंप निकाल के शेखर मध्ये को वापस आना पड़ेगा। इस ओवर में 3 विकेट लिए, 3 विकेट लिए हैं और बहुत बहुत तालियां उनके लिए। ओवर हैट्रिक, ओवर हैट्रिक, यस ओवर हैट्रिक। काफी अच्छी गेंदबाजी का प्रदर्शन भूषण द्वारा। इस ओवर में 3 रन दिए और 3 विकेट लिए। पहली बॉल पे विकेट, चौथी बॉल पे विकेट और अभी शिखर को वापस आना पड़ेगा। शिखर मध्ये डांस करते हुए वापस आ रहे हैं या चलते चलते वापस आए? शिखर ना, शिखर मध्ये डांस करते करते आ रहे हैं, चलते चलते आ रहे हैं। अच्छे बैट्समैन है, अच्छे फील्डर है, लेकिन देखना चाहते फील्डिंग में क्या करते हैं। और काफी इंटरेस्टिंग खिलाड़ी शिखर। नए बैट्समैन है अरुण विक्रम मध्ये खेले 2 गेंदे के ऊपर 1 रन और 6 ओवर में 2 ओवर बाकी है, 12 गेंदे बाकी है। अभी तक 6 ओवर में 42 रन, 7 रन करंट रन रेट शायद 7 रन प्रति ओवर में रहेगा। प्रोजेक्ट स्कोर 56 बता रहे, जो पहले 60 बता रहे थे और कैलाश जो आप चाहते थे बिल्कुल वैसे वो शायद हो रहा है। और गेंदबाज नए गेंदबाज आशीष बागड़े गेंदबाजी करेंगे। आशीष बागड़े में पहले ओवर में कितने रन देते हमारे? अच्छा शॉट मारा था, हालांकि फॉलो थ्री में फील्ड करना चाहते थे, फील्ड भी हो गई और बांध के रखा। डॉट गेंद पहले के ओवर में 8 रन देते, लेकिन पहले बॉल में डॉट बॉल रखा दिया, कोई रन दिया नहीं। आशीष बागड़ी काफी अच्छी नपीतुली गेंदबाजी कर रहे, हालांकि सामना कर रहे अरुण। दूसरी गेंद उठी अच्छी और अपील हो गई। अपील में शायद बल्ले का कोई किनारा नहीं लिया था। अपील में उत्साह था, विश्वास कम था, लेकिन निश्चित तौर से अच्छी काफी विकेट कीपिंग का प्रदर्शन कर रहे हैं आशीष जगदाड़े। राइट ना, जगदाड़े काफी अच्छी कीपिंग कर रहे हैं विकेट के पीछे। प्रकाश आपको मालूम रहता था मैं भी विकेट कीपिंग करता था, लेकिन मैं डाई मारता था जब बॉल गिरता था उसके बाद। गेंद हवा में देखना चाहते थे, पहले बाउंस के ऊपर गेंद को फील्ड, लेकिन कोई फील्डर मौजूद नहीं है। और ये बहुत ही अच्छा चौका अरुण के द्वारा, काफी अच्छा चौका। गेंद हवा में जरूर थी, लेकिन फील्डर वहां पे विक्रम ने 5 गेंदों के ऊपर 5 रन, वहां पे कोई फील्डर मौजूद नहीं था और ये 4 रन। विक्रम विक्रम का चौका था, गलती से मिस्टेक हो गई थी, मिस्टेक से गलती हो गई थी। गलती से मैंने अरुण बोला था, लेकिन ये शॉट था विक्रम बदे का। विक्रम बदे भी काफी अच्छे बैट्समैन है, देखना चाहते हैं क्या करते थे। जैसे कि स्कोर का सवाल है, 46 रन 5 विकेट के नुकसान पे। काफी अच्छी गेंद बाई का लेती है, 1 रन निश्चित तौर से मिलेगा। और बाई के सब की गेंद हाथ से छूटी थी, 1 रन की ओर इसको वाइड भी कर दिया, 2 रन मिलेंगे। इस 2 रन के साथ स्कोर पहुंचा है 48 रन 5 विकेट पे। देखना चाहते हैं कितने जल्दी अपने हाफ सेंचुरी बनाते हैं। 2 रन बाकी है हाफ सेंचुरी बनाने के लिए। काफी अच्छा माहौल यहाँ पे फर्ग्यूसन कॉलेज के ग्राउंड पर, लगातार 4थी बार फर्ग्यूसन क्रॉस में। अच्छी गेंद थी, हवा में गेंद है और आउट। काफी अच्छी गेंद थी, गेंद हवा में थी और बहुत ही नापातोल कैच शायद अरविंद ने ले रहे। अरविंद बरगुले, अरविंद का नाम बरगुले ना, वरंगुले अरविंद वरंगुले। काफी अच्छा, काफी अपने आप को पोजीशन किया, शांत रखा, कोई जल्दबाजी नहीं की और ये विकेट मिले आशीष बागड़े को। लगता है अरविंद ने काफी अच्छा कैच लिया था। अरविंद आप केमिस्ट्री के थे, याद है आपको? आपने एक बार आंख मारी थी तो आपको याद है ना? और ये टाइप भी बॉल के ऊपर आंख मारा और बॉल को किया, नए बैट्समैन आ रहे हैं।
कौन थे? कैलाश का, कैलाश परदेसी आ रहे हैं और सामना करेंगे आशीष बागड़े का। काफी अच्छी ओवर, हालांकि एक चौका जरूर दिया था, एक वाइड दी थी, लेकिन एक विकेट भी उनको मिली थी। आशीष गेंद को खेला है और फॉलो तो भी शायद कैच होने की संभावना थी, लेकिन गेंद छूटी, प्रयास किया था और फिर एक बार स्कोर को जगह पे रखा। 48 फॉर लॉस ऑफ 6 विकेट्स। शायद खाली 7 गेंदे बाकी है, करंट रन रेट 7.02 और प्रोजेक्ट स्कोर रहेगा 55-56। और गेंद को हवा में खेला है, 1 रन तो निश्चित तौर से मिलेगा। 2 की आवाज आ रही है, देखना चाहते हैं, लेकिन गेंद को फील्ड किया। दूसरे रन की कोई गुंजाइश थी, लेकिन लेने का कोई कोशिश नहीं। इस 1 रन के साथ 49 रन। रन नहीं निकाला क्या? रन नहीं निकाला शायद, रन नहीं निकाला। 48। कभी कभी कमेंट करते करते हमारी नजर, हमारी निगाहें कहीं रहती है, आवाज कैसे आती है, तो गलती से मिस्टेक हो जाती है। 48 फॉर लॉस ऑफ 6 विकेट। आखिरी ओवर बाकी है, देखना चाहते हैं। और आखिरी कैप्टन सचिन चोरगे पहले ओवर में दिए थे शायद 8 रन दिए थे ना, 11 रन दिए थे सचिन ने। देखना चाहते हैं उस ओवर में क्या करते हैं। सचिन चोरगे का कुछ बता रहे हैं कैप्टन सचिन चोरगे। आखिरी ओवर डालेंगे और उसका सामना कर रहे हैं कैलाश का, कौन? कैलाश परदेसी। हाँ, और नेक्स्ट के बाहर है, उसको निश्चित तौर से वाइड करा दिया जाएगा। एक्स्ट्रा रन। विक्रम है वाइड। और गेंद हवा में खेली है, देखना चाहते हैं। गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन के लिए शायद। और ये दफादार सिक्सर, काफी अच्छा सिक्सर, काफी अच्छा, तालियां बजा के उनका स्वागत किया जा रहा है। अरे क्या बात है, ये 80 मैच का पहला छक्का है। हालांकि चौके पे बहुत कम निकले थे। काफी अच्छा गेंद थी, गेंद मिडल लेग स्टंप पे थी, गेंद को निकला और हवा में गेंद थी। गेंद बढ़ने के बाद 6 रन के लिए इस मैच का ये पहला छक्का। शायद पहले मैच में भी ये मैच छक्का हुआ था, याद नहीं मेरे को, हुआ था एक छक्का हुआ था पहले मैच में, फर्गुसन कॉलेज ने खेला था। और ये दूसरा छक्का इस आज के दिन का। हालांकि अंपायर कुछ इशारा कर रहे हैं। इस ये दूसरी गेंद है, ये पहली गेंद वाइड थी, दूसरी गेंद के ऊपर छक्का लिया था और सचिन के पास गेंद। स्कोर ने 50 क्रॉस करके 55 फॉर 6। आज गेंद को खेलना चाहते थे, जो जोर से शॉट खेलना चाहता था, लेकिन कुछ हुआ नहीं था। ऑफ स्टंप के बाहर गेंद और दूसरी गेंद हो गई और स्कोर फिर रुका हुआ 55 रन। विक्रम मध्ये काफी अच्छी बॅटिंग करते। ज्यावेळी वाटलं होतं की कैलास बॅटिंग करतोय त्यावेळी बरं वाटलं। फिर एक बार हवा में शॉट देखना चाहते, वहां पे कोई खिलाड़ी नहीं और 4 रन गेले बाउंड्री के बाहेर। माझे जे व्हीआयटीचे माझे सहकारी बसलेले आहेत, ज्यावेळी आम्हाला वाटलं होतं की बॅटिंग कैलास करतो बरं वाटलं होतं, पण विक्रम बघितलं पहिला चक्का आणि आता चौका। खूप चांगली बॅटिंग करतायत आणि 60चा जो अंदाज होता त्याच्या जवळपास आलेला आता अंदाज गेला म्हणजे 63। पहिल्या ओव्हरमध्ये सचिनने दिल्या होत्या 11 धावा आणि ह्याही ओव्हरमध्ये 11 धावा, 1 षटकार, 1 चौकार आणि 1 वाईट बॉल। बघूयात कसा बांधून ठेवतायत ते, लक्ष ठेवायचे काही सूचना मिळत आहेत आणि खरं तर कंट्रोलमध्ये आहेत। बघूयात काय होतं ते। सचिन आपल्या षटकातला पुढचा चेंडू, हो निश्चितपणे चांगला फटका मारलेला आहे। 2 खेळाडू त्या ठिकाणी त्यात एकाकडनं सुटलेला आहे आणि हा मात्र दुसरी धावासाठी येतात आणि आता मात्र बघत काय होतं ते चेंडू सचिनच्या हातातनं सुटलेला आहे आणि 2 धावा मात्र मिळाल्या। खरं तर रनआउटची शक्यता होती इथे, परंतु रनआउट काही झालेला नाहीये। भरतला बेकअप करायला इथला जो खेळाडू आहे त्यांनी बेकअप करायला पाहिजे। त्याच्या पाठीमागे जाऊन त्याला 17 नंबरचा टी शर्ट आहे, कोण आहे, कोण आहे तो, कोण आहे तो? आणि निश्चितपणे वाईट सचिनचं मात्र हे महागडे षटक जात आहे। 2 बॉल बाकी आहेत।
खरं तर 97 टी शर्ट तुम्ही व्यवस्थित बॅकअप करायला पाहिजे. बघूयात काय होतंय ते आता मात्र. आणि ही भरतची चूक आहे, ही भरतची चूक आहे. भरतने कम्प्लीट बाउंड्री लाईनला त्याला बॅकअप करायला पाहिजे. दोघांच्याही त्याच चुका आहेत आणि याच्यामुळे मात्र स्कोर वाटतोय 6 for 6. या निश्चित, मला निश्चितपणे निश्चित मी सांगितलं विक्रम बधे, मी सांगितलं होतंच माझ्या सहकाऱ्यांना की विक्रम बधे म्हटल्यानंतर निश्चितपणे टेन्शन वाटतं. देसाईचं खूप चांगला चौकार, खूप चांगला षटकार आणि आता परत एकदा चौकार. ये 2 4 1 6 एक डबल आणि 2 वाईट द्या. त्या सचिनने अतिशय चांगली कौतुक करायला पाहिजे. 10 चेंडूमध्ये 21 धावा, प्रत्येक बॉलला 2.1 रन. आणि विक्रमला आता पुन्हा एकदा संधी, शेवटचा बॉल बघूयात बोर्डे यांच्या कुठल्या दिशेला पाठवतोय, कुठल्या दिशेला पाठवायला पाहिजे असं आपल्याला वाटतंय. अतिशय चांगलं बॅटिंगचं प्रदर्शन जी प्रभाकरकडनं आम्ही अपेक्षा केली होती ती मात्र आता विक्रम करतोय. पुन्हा एकदा चेंडू हवेत मारलेला आहे आणि बघूयात काय होतं. तो बॅट्समनच्या डोक्यावरती आणि चेंडूवर एक धाव, दुसऱ्या धावेसाठी धावतात. चेंडू येतो हातामध्ये, तिसरी धाव घेणार की नाही बघायचं. चल मात्र आवाज आलाय, चल आवाज आलाय, स्टंप काढलेला आहे. 2 धाव मात्र संघाची धावसंख्या 68 जिंकण्यासाठी करायची आहे 69. एक मिनिट याचं नाव काय? किरण सर काय वाटतं ह्या विक्रमच्या बॅटिंगबद्दल? 10 चेंडूमध्ये 11 चेंडूमध्ये 23 धावा केल्यात आणि तुम्ही जे समर्थन त्यांना देता अतिशय चांगले देत आहेत, एनकरेजमेंट त्यांचा उत्साह वाढवतायत. विक्रमची बॅटिंग आज खूपच चांगली झालेली आहे. आम्ही एच व्ही देसाईची बॅटिंग जरा लाईन खराब असल्यामुळे आता हा स्कोर आमच्यासाठी भरपूर चांगला आहे. ही कॉमेंट्स तुम्ही केल्या त्या व्हीआयटीच्या बाजूने आमच्या देसाई कॉलेजच्या वतीनं आम्ही संतोष सरांना विचारतो काय अंदाजे. संतोष सर आमचे ग्रंथपाल आहेत आणि मला खूप चांगलं सहकार्य त्यांनी माझ्या ट्युनरमध्ये दिलेलं आहे. 3 पुस्तकं बाकी ती देणार आहे. काल आपण बघितलं एका दिवसात 2 मॅच खेळून सुद्धा एच व्ही देसाईने खूप चांगला स्कोर केला आणि चांगल्या पद्धतीचं खेळलेले आहेत. मला विश्वास आहे आजही ते त्याच जोशाने खेळतील आणि नक्कीच जिंकतील. मॅच अतिशय रंगतदार अवस्थेत जाणार आहे कारण अतिशय छान स्कोर झालेला आहे. दोघही टीमला इक्वल चान्सेस आहेत, त्यामुळे आपल्याला खूप सुंदर खेळाचं प्रदर्शन पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा 69 धावा करायच्या जिंकण्यासाठी. आणि मी सांगितलं की अच्छा याच्यात का आपल्याला माहिती 21 22 23 जानेवारी 2026 21 22 23ला देसाई करंडक आयोजित केलेला जातो एच व्ही देसाई महाविद्यालयामध्ये. अनेक स्पर्धा आहेत, पोस्टर कॉम्पिटिशन आहे. देसाई कर्नाटकाचं आयोजन केलेलं आहे 21 22 23 तारखेला. पोस्टर कॉम्पिटिशनचं माझ्याकडे आलेलं आहे. क्विज कॉम्पिटिशन, पोस्टर कॉम्पिटिशन, ब्रेन टीजर आहे, काय डिबेट कॉम्पिटिशन, स्ट्रीट प्ले कॉम्पिटिशन, काउंटर स्टेट, इनोव्हेशन कॉम्पिटिशन, पोस्टर कॉम्पिटिशन, माइंड टीचिंग कॉम्पिटिशन, माइंड मॉडेल कॉम्पिटिशन, वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे वेगवेगळ्या ब्रेन टीजर पण या ठिकाणी आहे. 69 धावा करायच्या त्या जिंकण्यासाठी देसाई कॉलेजला. VIIT 68 धावा केल्या. अतिशय चांगली बॅटिंग केली होती. खरं तर बांधून ठेवलं होतं. 50 धावा होती की नाही असं वाटत होतं, परंतु चांगला स्कोर केलाय तो विक्रम. शेवटच्या ओव्हरला 20 रन मिळालेले आहेत. खरं 40 स्कोर असताना अतिशय कंट्रोलमध्ये ठेवला होता. आणि मला वाटतं सचिन चोरगेंनी 2 ओव्हरमध्ये 31 रन दिले आहेत. चालते खेळामध्ये काही होऊ शकतं. ये तो आने कौन जीतने वाला है तो आने वाला वक्त ही बताएगा. फिर एक बार हम तारीफ करना चाहते हैं फर्ग्यूसन कॉलेज की, डेक्कन एजुकेशन सोसाइटी. फर्ग्यूसन कॉलेज हैज ऑर्गेनाइज्ड ब्यूटीफुली दिस फर्ग्यूसन कर्नाटक फॉर द 4th टाइम ऑन द फर्ग्यूसन ग्राउंड. और हो. हा मधला वेळ असल्यामुळे इथं साधारणतः अनेक म्हणजे मिनिमम डबल डिजिटमध्ये संघांनी या करंडकामध्ये भाग घेतलेला आहे. यामध्ये सांगण्याची गोष्ट म्हणजे या टुर्नामेंटमधल्या रूल रेग्युलेशन्सपैकी एक महत्त्वाचा रूल म्हणजे इथं LBW हा जो काही डिसिजन आहे तर तो ग्राह्य म्हणजे तो इम्प्लिमेंट होत नाही. तर ही एक बॅट्समनच्या दृष्टीने जमेची बाजू आहे. म्हणजे बॅट्समन बोल्ड आउट होऊ शकतो, कॅच आउट होऊ शकतो, रन आउट होऊ शकतो,
परंतु LBW हे जरा क्रिटिकल डिसिजन असतं, त्यामुळे LBWचा याच्यामध्ये कन्सिडर केलं जात नाही. हे टुर्नामेंटचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. इथं प्रत्येकाला इक्वल चान्सेस असतात. अतिशय सुंदर पद्धतीनं क्रिकेटच्या मॅचेस इथं भरवले गेले आहे. आज तिसरा आणि शेवटचा दिवस आहे. आज सेमीफायनल आणि फायनल मॅचेस होतील. त्याचबरोबर तिसऱ्या नंबरसाठी सुद्धा एक मॅच होईल. आणि क्रिकेट प्रेमींना ही एक सुंदर अशी पर्वणी आहे. सध्या असंही इंटरनॅशनल मॅचेस सुरू नाही आहेत कुठल्या. आज सेमीफायनल अथवा सेमीफायनल बरोबरच फायनल मॅचही आहे. त्यामुळे जे काही क्रिकेट प्रेमी आहे त्यांना अतिशय आनंद मिळणार आहे. त्यांनी या संधीचा खूप लाभ घ्यायचा आहे. इथलं जे काही प्रक्षेपण होतं आहे ते अतिशय सुंदर आणि उच्च दर्जाचं होतं आहे. तुम्हाला गुगलवर लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तुम्ही त्याच्यावरती गुगलवर लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला प्रत्यक्ष इथं गुगले सर तुम्हाला कॉमेंट्री ऐकवतायत. त्यामुळे गुगल आणि गुगले हे एक वेगळं हँड इन हँड असं कॉम्बिनेशन आहे. एक ऑफलाईन आहे, एक ऑनलाईन आहे. सो दिस इज क्वाईट इंटरेस्टिंग. आय एम डॉक्टर के बगडाने. अलॉंग विथ मी our librarian Khajindar sir is there. So we have our staff members, both teaching as well as non-teaching staff members. इथं केमिस्ट्रीचे आमचे प्राध्यापक डॉक्टर छत्तीसे सर आहेत. सो थँक्यू व्हेरी मच. तर व्ही आपली फिल्डर्स आपण लावून घ्यायचेत. ही जी कॉमेडी कैलास सर तुम्ही सांगितली, मला काहीच यातलं कळत नाही, पण मला सम्यक अतिशय चांगली साथ देतोय. सम्यक कुठल्या वर्गात दिसतो? मी आता सेकंड इयरला. सम्यक आधी नाव घ्यायचं, म्हणजे तुझं स्वतःचं नाव घ्यायचं. माझं नाव सम्यक तायडे आहे आणि मी सेकंड इयर ॲनिमेशनचा स्टुडंट आहे. तुला जे सहकार्य तुझ्या सहकाऱ्यांकडून मिळतं, तुझ्या वर्ग मित्रांकडे मिळतं, त्याबद्दल तुला काय वाटतं? माझ्यासोबत माझे सहकारी शुभम हाडवडे जो की हेड आहे या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मचा. नंतर स्वराज आहे, सूरज आहे, विश्वजित आहे, आलोक आहे आणि खूप म्हणजे ज्युनियर्ससुद्धा आहेत. ते सगळे लाईव्ह स्ट्रीमच करत आहेत. सम्यक, सूरज, सगळे येस म्हणजे सगळ्यांची रास्त एकच आहे का? अतिशय चांगलं या ठिकाणी. आणि मला वाटतं सम्यक देखील अतिशय चांगली साथ देतोय. प्रत्येक चेंडू, प्रत्येक बॉल, प्रत्येक रन जी काय होती. आणि या सगळ्यात बरोबर प्रकाश, सम्यकची वगैरे टीम आहे. आणि याचबरोबर जर सगळ्यांचं कुणाचं असेल तर आमचे दादा दानकर साहेब. दानकर नाही, दादा निश्चितपणे नाव दादा आहे, पण इतका दादा नावाची लोक देखील इतके पोलाईट असतात हे पहिल्यांदा बघतायत. आणि दादा, काय वाटतं तुला या आयोजनाबद्दल? निश्चितच सर, सर्व संघांच्या सहकार्यावरती आयोजनाची यशस्वीता अवलंबून असते. तर या ठिकाणी येणारे आपले सर्वच नॉन टीचिंग स्टाफ हे आपल्याला चांगल्या पद्धतीने सहकार्य करतायत. त्याचबरोबर आमच्या महाविद्यालयाचं जे प्रशासन आहे त्यांचं यात मोठं योगदान आहे. प्रशासनातले अधिकारी, आमचे प्रबंधक साहेब असतील, प्राचार्य असतील, तर हे प्रामुख्याने आम्हाला या ठिकाणी सहकार्य करतात. आणि त्यामुळंच आम्ही अशा नॉन टीचिंगच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं नॉन टीचिंग स्टाफसाठी क्रिकेटची स्पर्धा चांगल्या पद्धतीने आयोजित करू शकतो. आतमध्ये हनुमान चालीसा, आज शनिवार आहे, आमच्या पाठीमागे देखील हनुमान बसलेला आहे. तर आपण हनुमान चालीसा आणि प्रसादासाठी एक थोडासा कमर्शियल ब्रेक घ्यायचा आहे. हां, मॅच चालू करू आपण, पण माझा प्रसाद मला आला पाहिजे. हां, मग ठीक, कंडिशनल, हरकत नाही. सम्यक आणि मी नंतर जाईल. हॅलो, मला डॉक्टर गुगळे सर यांचं खूप कौतुक यासाठी वाटतं. खरं तर आम्हाला सगळ्यांना वाटतं. कसं असतं, आपल्या ज्ञानाचं कदाचित आपल्याला काही वेळा अंदाज येत नाही. त्यांचा खूप अभ्यास आहे, क्रिकेटची आवड आहे मुख्य म्हणजे. आणि यामध्ये जो स्वतः खेळतो ना, तर त्याला हे बारकावे माहीत असतात. तर यामध्ये वेगवेगळ्या फिल्डिंग पोझिशन्स असतात. त्या फिल्डिंग पोझिशन्स त्यांना तोंडीपाठ आहेत. त्यामुळे ते कॉमेंट्री अशी फ्लुएंट अगदी कन्सिस्टंटली करू शकतात. यामध्ये क्रिकेटचं ज्ञान असणं आवश्यक आहे. अनेक खेळ आहेत, फुटबॉल आहे, कबड्डी आहे, परंतु क्रिकेट हा जो काही खेळ आहे, या खेळाला आपल्या भारत देशामध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. क्रिकेटला आपल्या देशामध्ये धर्म मानलं जातं आणि क्रिकेट हे एखाद्या औषधासारखं काम करतं. म्हणजे जर तुम्हाला क्रिकेटमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही जेव्हा तुम्हाला वेळ असतो तेव्हा तो वेळ सहज जातो. त्यामध्ये तुम्ही क्रिकेटविषयी वाचन करू शकता, तुम्ही वेगवेगळे न्यूजपेपर वाचू शकता आणि त्यामुळे आपल्या ज्ञानात नेहमीच भर पडत असते. आणि नुसतंच क्रिकेट पाहणं नाही, पण क्रिकेट खेळलंही पाहिजे. नुसतं क्रिकेटच खेळलं पाहिजे असंही नाही, इतरही खेळ आपण खेळले पाहिजेत.
आता लवकरात लवकर खेळाला सुरुवात होत आहे आणि हरिभाई व्ही देसाई महाविद्यालयाचे जे काही ओपनिंग बॅट्समन आहेत त्यामध्ये आमचे ऋषी दुबे आणि अक्षय हे सहभाग घेत आहेत. VIIT महाविद्यालयाचे जे काही 11 क्षेत्ररक्षक आहेत, जे काही फिल्डर्स आहेत, तर ते आता आपल्या आपल्या पोझिशन घेत आहेत. हरिभाई देसाई महाविद्यालयाचे जे काही ओपनिंग बॅट्समन आहेत तर ते दोघंही बॅट्समन क्रीजवरती पोहोचलेले आहेत. अंपायर्स जे आहेत ते सुद्धा अर्थातच फिल्डरच्या अगोदर खेळाडूंच्या अगोदर मैदानामध्ये पोहोचलेले आहेत. आता लवकरच मॅच सुरू होईल. या मॅचमध्ये आपण 8 ओव्हर्सची ही मॅच असते. 8 षटकं म्हणजेच एका षटकामध्ये 6 चेंडू असा 48 चेंडूंचा हा म्हणजे लिगल डिलिव्हरी ज्या असतात त्या 48 असतात. खेळाला सुरुवात होत आहे. VIIT महाविद्यालयाचे जे काही बॉलर आहेत तर त्यांच्याकडनं आता बॉलिंग सुरू करत आहेत ते. हे जे काही बॉलिंगचं एंड आहे तर ते फर्ग्युसन कॉलेजचा एंड आहे. पहिला चेंडू फलंदाजाने तो तटवलेला आहे आणि क्षेत्ररक्षकाने तो व्यवस्थितपणे पकडून पुन्हा तो बॉलरकडे परत केलेला आहे. तर पहिल्या षटकातला पहिला चेंडू खेळून झालेला आहे. त्याचबरोबर 1 धाव आणि याप्रमाणे दोघांनी अकाउंट ओपन केलेलं आहे. म्हणजे देसाई महाविद्यालयाचं अकाउंट ओपन झालेलं आहे. एक धाव झालेली आहे. हॅलो. अशा प्रकारे दुसरा चेंडू टाकला तो विकेट किपरकडे गेला. त्याच्यावर कुठलीही धाव झालेली नाही. हा जो काही चेंडू होता तो तटवलेला आहे आणि क्षेत्ररक्षकाने तो व्यवस्थितपणे फिल्डिंग करून पुन्हा गोलंदाजाकडे तो परत आलेला आहे. अतिशय सुंदर असं हे वातावरण आहे. फार थंडी नाही, फार ऊन नाही. जानेवारी महिना, आज 10 तारीख आहे. हा चेंडू अतिशय हवेतून मारलेला आहे. जो काही क्षेत्ररक्षक आहे फिल्डर त्याच्या डोक्यावरनं तो गेलेला आहे आणि 4 धावा इथे मिळालेल्या आहेत. या 4 धाव्यांबरोबरच या संघाच्या धावा झाल्या आहेत 6. पहिल्या षटकातील 4 चेंडू स्कोर झालेला आहे 6 रन्स फॉर नो विकेट. गोलंदाजाने हा चेंडू लेग साईडला पडलेल्यामुळे तो विकेट किपरच्या मागच्या बाजूला जातोय. मला तर वाटतं हा या 22च्या धावा असायला हव्यात. नाही, वाईड पडून आणि 22च्या धावा मिळालेल्या आहेत. मला वाटतं आमचे मित्र डॉक्टर गुगळे सर आलेले आहेत आणि त्यांच्या गैरहजेरीमध्ये ही जबाबदारी मला पार पडायला मिळाली याचा मला क्षणिक आनंद आहे, थोडासा आनंद आहे. परंतु गुगळे सरच प्रॉपर पर्सन आहेत असं मला मनापासून वाटतं. थँक्यू व्हेरी मच. नाही पण कैलास 2 रन काढलेले आहेत. कैलास पळून 2 काढले आणि 1 1 रन निश्चित कंप्लीट केलेले आणि संघाची धावसंख्या 1 वाढून ते 9. बॉलिंग टाकतो ना त्याला 1 रन काढला. नऊ रन आल्यात. एक बॉल बाकी आहे. एक बॉल बाकी आहे.
ॲज पर द रेकॉर्ड एक बॉल बाकी आहे. बरोबर 9 धावा रेकॉर्ड होत्या, त्या 1 धाव कमी होईल, त्या 8 धाव होतील. बरोबर. विक्रम मध्ये त्या षटकाचा पहिला चेंडू अतिशय चांगला चेंडू टाकला, ऑप्शनच्या थोडासा बाहेर होता, ऑफ नाही करायचा होता, परंतु बॅटचा आणि चेंडू काही संपर्क नाहीये. ऋषी खेळतायत ते 2 धावावरती, अक्षय खेळतायत ते 6 धावांवरती. विक्रम मध्येने अतिशय चांगली बॅटिंग केल्यानंतर तितकी चांगली गोलंदाजी करतायत. और इनको निकाला जरूरत से 1 रन तो निश्चित तौर से मिलेगा और 1 ही रन के ऊपर संतोष होना पड़ेगा. काफी अच्छी फील्डिंग का दर्जा देते हुए VIIT, जैसे कि एचवी देसाई कॉलेज गलती कर रहे थे वहाँ पे VIIT काफी अच्छी फील्डिंग करते हैं. हालांकि विक्रम मध्य ने काफी अच्छी बैटिंग का प्रदर्शन भी किया था, गेंदबाजी भी उतनी नफीसुल गेंदबाजी कर रहे हैं और दोनों अंपायर सैयद सराव शेलार सर काफी अच्छा अंपायरिंग का प्रदर्शन भी कर रहे हैं. इस बीच आप स्कोर को आगे बढ़ाते दैन्यार्थ और विकेट. और बहुत ही खूबसूरती से निकाला गेंद को, शायद बाउंड्री की तरफ जा रही है और इस शायद बाउंड्री के बाहर 4 रन के लिए. और इस 4 के साथ अक्षय जगताप का काफी अच्छा शॉट गेंद को देखा और रिवर्स और स्वीप किया गेंद को 4 रन के लिए. आज जब भी अक्षय स्वीप खेलते काफी अच्छा 13 रन, कोई नुकसान नहीं है. ऋषि खेल रहे हैं 3 रन के ऊपर, अक्षय खेल रहे हैं 10 रन के ऊपर. हालांकि काफी अच्छी टीम आहे VIIT विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. आणि खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की क्रिकेटमध्ये क्रिकेटच्या मॅचेसमध्ये कुणी इंटरेस्ट दाखवला असतं ते VIIT. खरं तर क्रिकेट ह्या टुर्नामेंट चालू करण्यामध्ये VIITचा खूप मोठा सहभाग आहे. SP कॉलेज, VIIT आणि ह्यांनी चालू केल्यामुळे हे क्रिकेटच्या टुर्नामेंट आहेत. त्यानंतर मला वाटतं BMCC नंतर नवरोजी वाडिया कॉलेज, या 3-4 कॉलेजेसना मात्र ह्या टुर्नामेंट्स लगातार आयोजित केल्यात. आणि आता मात्र निश्चितपणे तितकंच गोल्डन अक्षर येते ते फर्ग्युसन कर्णक लगातार 4 वेळा ह्या स्पर्धा आयोजित करतायत. विक्रमच्या षटकातला पुढचा चेंडू सामना करतायत अक्षय. पुन्हा एकदा त्याच दिशेने बोलगत खेळाडू येतो का, परंतु हा तर सीमारेषेच्या आत नाही तर सीमारेषेच्या बाहेर 6 धावा. आणि हा उत्तुंग षटकार. खर तर ज्यावेळी संघाचा स्कोर झाला होता 13 धावा, त्यावेळी मी काही सांगणार होतो. उत्कृष्ट बल्लेबाजीचं प्रदर्शन अक्षयने केलेलं आहे. काफी अच्छी तरह से बैट. ओहो, और ये फिर एक बार गेंद मारने के बाद 4 रन के लिए. 1 चौका, दूसरा छक्का, बाद में चौका और इसी के साथ साथ स्कोर बढ़ा 23 रन. 11 गेंदों में 23 रन बना चुके हैं. जीतने के लिए बनाने हैं 68 रन बनाने. अक्षयच्या पायाला थोडीशी दुखापत झाली असताना सुद्धा लागोपाठ 1 6 आणि 1 4 त्याने मारलेला आहे. अतिशय उत्कृष्ट बल्लेबाजीचं प्रदर्शन अक्षय करतोय. जितने अच्छे बैटिंग करे उतने अच्छे कैचेस लिए थे जब वो विकेट के पीछे कीपिंग करते थे. चेंडू सर सीमारेषेच्या बाहेर गेला तर फिल्डरने आतमध्ये थांबा. आमचे सहकारी, आमचे कार्यकर्ते ते काम करतायत. तुम्हाला लगेच पुढचा चेंडू दिलाय. फिल्डर आतमध्ये या. फिल्डर कोण असेल तर आतमध्ये या. लगेच पुढचा चेंडू दिलाय आणि आमचे शुभम आणि बाकी कार्यकर्ते काम करतायत. सुखदेव, आपण लक्ष ठेवायचं सुखदेवनी. आणि चेंडू जर आपल्या हातातनं गेला, बॉण्ड्यांच्या बाहेर चौकर किंवा षटकार गेला तर आपण बाहेर यायची गरज नाहीये. आमचे दादा तुमची किती काळजी करतायत. लांब गेला चेंडू, जवळपास असेल तर ठीक आहे, म्हणजे तुमचा वेळ जाणार नाहीये. आणि अतिशय चांगला स्कोर 23 धावा 20 धावावरती खेळतायत अक्षय
आणि 3 धावा 5 चेंडूमध्ये खेळतायत ऋषी. आपल्या षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा टाकतायत विक्रम. चेंडू लेगच्या बाहेर आम्ही इशाराची वाट बघतोय आणि हा वाईड. निश्चितपणे हा चेंडू लेगच्या बाहेर होता आणि वाईड धावा 24 धावा, काही विकेट नाहीये. दुसरं षटक चालू आहे. दुसऱ्या षटकातला कदाचित शेवटचा चेंडू असेल. अक्षय खरं अतिशय चांगली बॅटिंग केल्यानंतर आता मात्र गोलंदाजी करतायत. सुरुवातीचे 2 चेंडू मात्र अतिशय चांगले असले होते ते. पुन्हा एकदा तितका चांगला षट बघूयात काय होतं ते. एक धाव घेतलेले दुसऱ्या धावसाठी धावतायत. पाय दुखतोय तरी पण धावतायत. बघूयात काय होतं ते. चेंडू येतोय तो नॉन स्ट्रायकरला चेंडू आलाय, परंतु दोन्ही फलंदाज आपापल्या जागेवरती. संघाची संख्या 26, बिनधास्त 26. 26 फॉर लॉस ऑफ नो विकेट. एका षटकामध्ये 13 धावा काढल्यात. 26 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी करायच्या आहेत 43 धावा 36 बॉलमध्ये. जवळपास 7चं आस्किंग रेट पाहिजेत. करंट रेट 13 आहे. आस्किंग रन रेट 7.7. आणि अतिशय चांगली बॅटिंग करतायत त्या अक्षय जगदाळे. मला वाटतं विक्रम मदेने अतिशय चांगली बॅटिंग केली होती, परंतु तितकाच मात्र त्यांना मार बसलेला. आधी चौकार, नंतर षटकार, परत चौकार आणि नंतर 2 धावा, म्हणजे जवळजवळ मला वाटतं 16 धावा, कदाचित 18 धावा दिल्या होत्या त्या विक्रमनी. एका शेवटच्या षटकामध्ये 20 धावा केल्या होत्या विक्रमने. अतिशय चांगली बॅटिंग केली होती विक्रम मदेनी. क्रिकेट में वही होता है जो मंजूर खुदा होता है. बघताय सर, बरोबर ना? मला वाटतं राहुल गोलंदाजी करतात का? राहुल भिकुले चांगली बॅटिंग करतायत. खरं तर या सामन्यात जमली नाही, पण बघूयात गोलंदाजी काय करतायत. फुल टॉस दिला होता. लेग स्टंपच्या बाहेर होता आणि हात सीमारेषेच्या बाहेर, बहुतेक नाही खरंच 4 रनच्या बाहेर. आणि हा नो बॉल देखील दिलेला आहे आणि या 4 धावा स्कोर झालाय तो 30. आणि हा नो बॉल देखील फ्री हिट मिळणार आहे ती ऋषीला. 31 धावांची पार्टनरशिप झालेली आहे. हा फ्री हिट मिळेल ऋषी को. बघूयात काय होतंय ते. राहुलचा पहिला चेंडू बॅटच्या वापरलेला अगदी टॉपचा चेंडू मारला आणि सरळ सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. फ्री हिटला मात्र काही त्यांना फायदा घेता आला नाहीये, काही हरकत नाहीये. स्कोर मात्र सन्मानजनक स्कोर झाला 31 धावा. 13 चेंडूमध्ये 31 धावा. पस्तीस चेंडूमध्ये 38 करायचा. हा चेंडू सीमारेषेच्या दिशेने जातो. चेंडू पहिल्या बाउन्सर तो देखील चेंडू सुटला आणि हा मात्र 4 धावा. आता मात्र 35 चेंडूमध्ये 38 करायच्या होत्या, आता 34 चेंडूमध्ये करायच्या 34 धावा. पस्तीस चेंडूमध्ये 38 धावा करायच्या होत्या, तो मात्र चौकारा मिळत 34 चेंडू 34 धावा. तर बाहेर जाऊ नका, चेंडू आलेला आहे, चेंडू मिळालेला आहे. येस सर. अंपायर काहीतरी इशारा करतायत. 34 चेंडू 34 धावा. याच्या आधी मी कॉमेंट्री करताना सांगितलं होतं 35 चेंडूमध्ये 38 धावा, आता मात्र 34 चेंडू 34 धावा. मला देखील माझे शब्द नेहमी बदलावं लागतात, म्हणजे मी खरं बोलतो बरं का तसं. पुन्हा राहुल भिकुलेंना 3 चेंडू 9 धावा. फुलटॉस पर्यंत येतात, त्या दिशेने खेळाडू येत आहेत. एक धाव घेतलेली आहे, दुसऱ्या धावसाठी धावतायत. बोगत दुसऱ्या धावसाठी जातात, दोघे धावलेले आहेत. अरे बापरे, क्या होता है, क्या हो रहा है, लेकिन कुछ हुआ नहीं. ये 2 रन तो निश्चित तौर से मिले. इस 2 रन के साथ स्कोर 2 रन से बढ़ा हुआ 37 रन. काफी अच्छी रनिंग 33 गेंदों में बनाने 32. 5.9 का आस्किंग रेट रहेगा. सम्यक बता रहे हैं हमारे स्क्रीन के ऊपर. गेंद का बल्ले का संपर्क करने, लेकिन विकेट के हाथ से गेंद निकली. प्रभाकर जवाद और वाइड के स्वरूप में 4 रन. हालांकि प्रभाकर काफी चूस विकेट कीपर है, प्रभाकर ही कीपिंगर है ना. अंपायर वाइज ना, नो ऑफ द बैट, बॅट्समॅन के खात्यात मी. हा आपल्याला वाटला होता, परंतु बॅट्समॅन मिळाले. 4 धावा मिळाल्या. त्या कुणाला मिळाल्या 4 धावा? ऋषीराव. बॅट ऑफ द बॅट. येस सर, येस ऑफ द बॅट. ऋषी खेळतो 17 धावावरती 10 चेंडूमध्ये.
अक्षय खेळतो 7 चेंडूमध्ये 22 धावा, स्कोर झालाय तो 41. 28 चेंडूमध्ये कर्जत 32 धावा. बत्तीस चेंडू 28 धावा. हालांकि दरअसल ऐसा होता है कि गेंदे कम रहते हैं, रन ज्यादा रहते हैं, लेकिन यहाँ पे तो उल्टा हो गया है. फिर एक बार गेंद को काफी लंबी तो शॉट गेंद बंदूक की गोली की रफ्तार से जा रही है, लेकिन बॉडी रन के बाहर नहीं जाएगी. एक रन के ऊपर संतोष होना पड़ेगा. इस एक रन के साथ ऋषि खेल रहे हैं 18 रन के ऊपर 11 गेंदों में. अभी सामना करेंगे अक्षय जगदल 7 गेंदों में 22 रन. काफी अच्छे बैटिंग का प्रदर्शन यहाँ पे कर रहे हैं. 42 रन की पार्टनरशिप हो रही है और 17 गेंदों में 42 रन. काफी अच्छी इकोनॉमिकल गेंदबाजी करते हैं राहुल बिकुले, लेकिन राहुल को इस वक्त कामयाबी नहीं है और 42 रन हो चुके हैं. राहुल अपने इस ओवर में शायद आखिरी बार आ रहे हैं. राहुल बिकुले काफी ऑलराउंडर खिलाड़ी, काफी अच्छी बैटिंग करते हैं, काफी अच्छी फील्डिंग भी करते हैं, काफी अच्छी गेंदबाजी करते हैं, लेकिन आज शायद उनको मौका नहीं मिल रहा है. फिर एक बार ये फुल टॉस और ये 6 या 4 इतना ही देखने का, और ये 6 रन और ये 6 रन 48 रन. काफी अच्छा नफीस वाला शॉट था. अक्षय का ये दूसरा शिका. 28 रन 8 गेंदों में. हर एक गेंद पे 3 से भी ज्यादा रन बनाए अक्षय ने. काफी अच्छा मनोरंजन यहाँ पे कर रहे हैं, काफी अच्छे गाने यहाँ पे डालते. बैटिंग हमें रन भी मिल रहे हैं और यहाँ पे अच्छे गाने भी मिल रहे हैं. गेंदारी अंपायर के पास, अंपायर नए गेंदबाज है. गेंदबाज शायद है वो विक्रम बधे. पहले ओवर में दिए थे विक्रम ने. इक्वेशन 30 गेंदों में 21 रन. 30 गेंदे 21 रन बनाने म्हणजे जवळपास 4 रन. और अक्षय ने काफी अच्छी बल्लेबाजी की 8 गेंदों में 28 रन और उतनी अच्छी बैटिंग का साथ दे रहे ऋषि दुबे 11 गेंदों में 18 रन. विक्रम अपनी दूसरी ओवर की पहली गेंद वार्म अप कर रहे हैं. अक्षय फिर एक बार काफी अच्छे. अक्षय हालांकि थोड़ा सा इंजर्ड था, विकेट की भी अच्छी बेहतरीन की और बेहतरीन बैटिंग कर रहे हैं अक्षय जगदाड़े. ऋषि सामना करेंगे विक्रम का. देखना चाहते हैं क्या होता है. अपनी इस ओवर की पहली गेंद दाहिने से ओवर विकेट. फिर एक बार उसी दिशा में गेंद को निकाल के दिशा में एक रन निश्चित रूप से मिले. दूसरे रन की गुंजाइश है, देखना चाहते. गेंद जा रही है, दूसरे रन भी मिलेगी, तीसरा रन का हम देखता था गुंजाइश है और तीसरे रन भी शायद ऋषि तो भाग के आ गए और आप अपने क्रीज में मौजूद. 3 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 50 रन पूरे हो गए देसाई कॉलेज के. 50 रन हो गए और अभी गेंदे कम, गेंदे ज्यादा और रन कम. 3.7 का आस्किंग रेट है, रिक्वायर्ड रेट पर 3.7 का. स्टूडेंट भी बाउंड्री लाइन के बाहर से जा रहे हैं. गेंद सामना मैच भी देख रहे हैं, बाहर से भी जा रहे हैं और अच्छे क्रिकेट का प्रदर्शन. वीआईटी हालांकि काफी अच्छी गेंदबाज, काफी अच्छे टीम है, काफी अच्छे टूर्नामेंट का आयोजन भी उन्होंने किया है और करने वाले भी हैं. फिर एक बार गेंद को निकाला थोड़ा सा भाई और अक्षर पटेल की दिशा में गेंद बाद 4 रन के लिए. 4 रन के काफी अच्छी बैटिंग कर रहे हैं. ऋषि क्या है पता नहीं है, लेकिन 12 गेंदों में 21 रन. अक्षय 9 गेंदों में 32. दोनों ने कुछ खाया है पता नहीं है. दिसत नाही का तो. अरे हाँ आए रेडी. हमारे राजेश की निगाह काफी मौजूद. फिर एक बार उसी दिशा में 6 या 4 इतना ही देखने का और ये 6 रन. 3 सिक्सर लगाए हैं. हालांकि आपको 50 होने के चांसेस बहुत कम है. 17 रन का करंट रन रेट है, 17 से भी ज्यादा. 27 गेंदों में 8 रन बनाने. अक्षय सॉरी आप 50 में खाली 2 रन बनाने. ओवर में 2 रन बनाने. 27 गेंदे 8 रन. फिर एक बार गेंद का बल्ले का संपर्क नहीं है. खेलना चाहते थे लेकिन ये डॉट गेंद ऑप्शन के थोड़ी सी बाहर थी. गेंद को बॉलर की दिशा में खेलना चाहते थे, मिड ऑन की दिशा में खेलना चाहते थे, लेकिन गेंद का बल्ले को कोई संपर्क नहीं है. फिलहाल को रुका हुआ 61 रन. जीतने के लिए खाली 8 रन बनाने हैं और बहुत सारे गेंदे बाकी है. 1.85
गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर, इसको नो बॉल और वाइड कर दिया। 1 रन मिलेगा 62 और एक फ्री हिट मिलेगी। विक्रम को फ्री हिट देनी पड़ेगी। यदि विकेट जाएगी तो भी विकेट नहीं दिले जाएगी। अक्षय तो 50 नहीं कर सकते ना, कितनी भी गेंद को बैट को लगी, शायद गेंद 1 रन लेना चाहते थे लेकिन नहीं है। इसको रुका हुआ 62 रन, जीतने के लिए खाली 7 रन बनाने। बरोबर है, कोई टेंशन की बात नहीं। 7 रन 25 बॉल में अच्छे के हालात क्या, अच्छा गेंद का प्रदर्शन किया हुआ है जिन्हें शुरुआत में दबाव था लेकिन बाद में अच्छी बैटिंग की थी विक्रम बदे ने। विक्रम बदे बांध के रखा है डॉट गेंद। प्रभाकर चौहान ने गेंद को फील्ड किया और वापस दे रहे बॉलर के पास। ओवर की समाप्ति 4 ओवर के बाद 62, 15-16 से भी ज्यादा अभी तो गुना भागाकार करना भी मुश्किल है। 7 रन बनाने शायद ना, 7 रन बनाने 24 गेंदों में। 4 ओवर में 7 रन हो सकते हैं ना, निश्चित तौर से हो जाएगा ऐसा लगता है। हालांकि अच्छे क्रिकेट का साफ प्रदर्शन किया है वीआईटी ने। पहले 2 मैचेस जीते, सेमीफाइनल में आ गई। अभी उनको तो निश्चित तौर से तीसरे और चौथे नंबर मिलने की संभावना है, वो तो आने वाला वक्त बताएगा। खेला निश्चित तौर से अभी देखना चाहते हैं। 1 रन निश्चित तौर में, दूसरी रन गेंद हाथ से छूटे और गेंद रन की बाउंड्री रन की शायद बाहर, या नहीं देखना चाहते। 2 रन तो ले लिए। कितने रन लिए? 2 रन लिए, 2 रन लिए। मारुति 64 रन जीतने के लिए खाली 5 रन बनाने हैं। हम बता रहे थे वीआईटी के बारे में, काफी अच्छा क्रिकेट का प्रदर्शन करते हैं वीआईटी। गेंद हवा में है, देखना चाहते हैं। 1 रन मिला, दूसरे रन के लिए जा रहे हैं लेकिन कोई जल्दबाजी नहीं कर रहे, खुद को ज्यादा तकलीफ नहीं दे रहे और जीतने के लिए बनाने खाली 4 रन। 22 गेंदे और 4 रन। हालांकि हर 5 गेंद में रन नहीं बनाए तो भी चलेगा, 6ठे गेंद पे दौड़ बनाओ तो भी मैच जीत जाती है। काफी अच्छा प्रदर्शन किया है ऋषि दुबे ने और अक्षय जगदाले ने। अक्षय जगदाले खेल रहे हैं 38 रन 14 गेंदों में। गेंद हवा में देखना चाहते हैं, फील्डर आ रहे हैं। राहुल के सामने गेंद गिरी, राहुल अभी गेंद को फील्ड कर रहे हैं। 2 रन तो ले लिए हैं, तीसरा रन की कोई चांस ही नहीं, कोई गुंजाइश ही नहीं है और जरूरत भी नहीं है। अभी आधा रन हर एक बॉल पे बनाना है। इसका मतलब आधे क्रीज पे आके रुकना नहीं है। बहुत ही खूबसूरत शॉट और ये छक्के के साथ कामयाबी। हेलो, हाँ 1 मिनट होल्ड कर रहा। और 6 रन के साथ एचवी देसाई कॉलेज ने मैच जीत ले आए। काफी खूबसूरत विन, शायद सबसे मार्जिनल विन रहेगी है। यस So it was quite exciting match. One-sided. HV Desai dominated this particular match. Among 8 overs, they catched the aim in the 5th over and entered into final. Congratulations HVDC. अक्षय जगदाळे आणि ऋषी दुबे अतिशय चांगले खेळलेले आहेत, त्याच्यामुळे एचवी देसाई कॉलेजचा विजय झालेला आहे. त्यांचा अभिनंदन. अक्षय आणि दुबेंचं अभिनंदन. अक्षय जगदाळे यांनी 14-15 चेंडूमध्ये 46 रन केलेले आहेत आणि ऋषी दुबे यांनी तितक्याच चांगल्या पद्धतीने खेळ केलेला आहे. त्यांनी सुद्धा एक 12 चेंडूमध्ये 22 रन वगैरे केलेले आहेत. अतिशय खूप सुंदर असं खेळाचं हे प्रदर्शन आहे. धन्यवाद. तिसऱ्या 4थ्या क्रमांकासाठी मॅच होणार आहे ती नवरोजी वाडिया विरुद्ध व्हीआयटी आणि नवरोजी वाडिया क्रमांक 3 किंवा 4 साठी लढणार आहेत. आणि याच्यानंतर ती मॅच होईल, आता मॅच होईल ती, आणि त्याच्यानंतर फायनल मॅच होणार आहे फर्ग्युसन महाविद्यालय विरुद्ध एचवी देसाई. दादा दानकर विरुद्ध गुगळे सर नाही, त्या गुगळे सर कॉमेंटेटर असतील. धन्यवाद सर. यानंतर 20 मिनिटांचा ब्रेक राहील. 1:15 वाजता
तिसऱ्या नंबरसाठी मॅच खेळवली जाईल. अब तक ना बनी वो भी तेरे कदमों को छूते जो करते गाना सनी क्या कहता रोने लगे बाइट पूरा बेच दो वो कुछ भी नहीं तुझ पे आके रौब छड़े पैदा कोई हुआ नहीं रे जाना आना जाके आना याना महाराजा जाके आना याना एच व्ही देसाई आणि VIT संघाला विनंती आहे की या ठिकाणी सामनावीराचा सन्मान केला जाणार आहे, तरी संघांनी या ठिकाणी यावं. त्याचबरोबर पुढचा सामना हा तिसऱ्या नंबरसाठी 1:15 वाजता खेळला जाणार आहे. तरी VIT आणि नवरोजीवाड या संघाने आपल्या संघाला तयार ठेवायचे. 1:15 वाजता पुढचा सामना होणार आहे, तरी आपण आपल्या दोन्ही संघांना तयार ठेवावं. या ठिकाणी VIT आणि HV देसाई या दोन संघांमध्ये झालेल्या सेमीफायनल सामना हा उत्तमरित्या पार पाडलेला आहे. HV देसाई संघाने हा सांघिक प्रति चांगल्या प्रकारचा खेळ करून विजयश्री खेचून आणलेली आहे. त्यांचं मी अभिनंदन करतो. कॅप्टन सचिन आहे ना, काय वाटतं तुला ह्या विजयाबद्दल? सांघिक विजय, छान प्रतीचा खेळ खेळला. अक्षय खूप इंजर्ड झालेला आहे, तरी पण खूप छान बॅटिंग केली त्यांनी. सकाळीच ॲक्सिडेंट झाला त्याचा, पण हो, आणि तरी सुद्धा त्यांनी छान खेळ केलेला आहे आणि विजयश्री आम्ही चालूच ठेवून सचिन बरोबर विजय मिळाला, तुमचं अभिनंदन. पण ह्या सामन्यात तुम्ही काय शिकाल? फिल्डिंग असेल, बॉलिंग असेल, यामध्ये आम्ही सुधारणा करण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी उपस्थित आहेत दादा. मला या ठिकाणी सामनावीराचा सन्मान करण्यासाठी आपल्या महाविद्यालयाचे ऑफिस सुपरिटेंडेंट श्री श्याम सूर्यवंशी सर उपस्थित आहेत. त्यांचं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. या HV देसाई आणि VIT संघाच्या सेमीफायनल मॅचेसमध्ये सामनावीराचा मान मिळवलेला आहे. अक्षय
सामनावीर श्याम सर, याच्यानंतर जो फायनलसाठी सामना होणार आहे तो परत फर्ग्युसन महाविद्यालय विरुद्ध देसाई महाविद्यालय. काय वाटतं आपल्याला, कसं म्हणजे तुम्हाला काय वाटतं? बोला बोला. नाही, आता सेमीफायनल मध्ये जे जिंकलेले आहेत त्यांचं हार्दिक अभिनंदन. आणि आता फायनल मध्ये फर्ग्युसन विरुद्ध ते लढतील आणि चांगली कामगिरी करतील अशी अपेक्षा आहे. श्याम सरांनी दोन्ही संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. दादा, आपल्या या सामन्याचा मानकरी आहे अक्षय जगदाळे. मी सूर्यवंशी सरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी अक्षयचा सन्मान करावा.